राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा माइक नहीं, राजीनामा दो, राजीनामा दो। युवक कांग्रेस जिंदाबाद, जिंदाबाद, युवक कांग्रेस जिंदाबाद। स्वप्न धोळीस आमच्या विद्यार्थ्यांचे आणि त्या पालकांचे मिळालेले आहे। आज या ठिकाणी हे सरकार जे केंद्राची कातडी ज्या ठिकाणी पडलेलं सरकार आहे, ज्या सरकारने केंद्राची कातडी ओढलेली आहे, त्या सरकारला काही फरक या ठिकाणी पडताना दिसत नाहीये। आज आम्ही मागणी करतोय एक नैतिकता म्हणून शिक्षण मंत्री जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांनी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण त्या धर्मेंद्र प्रधानला केंद्र सरकार नांदेड शहर युवक काँग्रेसच्या वतीने नीट प्रसंगी या ठिकाणी मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी आणि युवक काँग्रेसची पदाधिकारी मंडळी आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता। आपल्याला माहिती आहे की नीटचा पेपर कशा प्रकारे फुटला गेला आणि देशामध्ये संबंध भारतामध्ये जवळपास 22 लाख विद्यार्थी नीटची तयारी करत होते। त्यांच्या स्वप्नावर या ठिकाणी अक्षरशः पाणी फिरल्यात जमा आहे। आणि आज एक सामान्य कुटुंबातला विद्यार्थी जेव्हा नीटची तयारी करतो त्याचे कुटुंब आईवडिलांचं एक स्वप्न असते की आपला मुलगा या ठिकाणी नीट क्रॅक करून डॉक्टर त्या ठिकाणी व्हावं, पण आज आईवडिलांच्या आणि त्या मुलांच्या सगळ्यांच्या स्वप्नावर पाणी या ठिकाणी नीटचा पेपर फुटलेला आहे। आज आम्ही या ठिकाणी प्रमुख मागणी केलेली आहे की आपल्या देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्रजी प्रधान त्यांनी खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे होता। नैतिकचा अधिकार म्हणून त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाहीये। केंद्र सरकारकडून कोण्याही पद्धतीचा अद्याप याविषयी ट्विट झालेलं नाहीये। आज महाराष्ट्रामध्ये अनेक घोटाळे आहेत, पोलीस भरती घोटाळे, अशा अनेक घोटाळे या ठिकाणी आहेत आणि निश्चितच जेव्हा जेव्हा हे घोटाळे होतील तेव्हा तेव्हा युवक काँग्रेस निश्चितच या ठिकाणी मैदानात उतरेल आणि आमचे नेते राहुलजी गांधी येणाऱ्या 18 तारखेपासून नीट विषयी एक व्यापक आंदोलन संपूर्ण भारतामध्ये सुरू करत आहेत आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये नीटची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि भविष्यात असा घोटाळे होता कामा नये याच्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने निश्चितच आम्ही वेळोवेळी या ठिकाणी आंदोलन करत आहोत। महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नीटचा पेपर लीक झाला आणि 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर खेळण्याचं काम या केंद्रातील सरकारने केलेलं आहे। जवळपास 22 लाख विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत होते। 2-2, 3-3 वर्ष अहोरात्र प्रयत्न करून या परीक्षेची तयारी केल्यानंतर अशा जर पेपर लीक झाल्यानंतर हे विद्यार्थी सगळे मेंटल डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत। आणि जेव्हा आपण पूर्ण फॉर्ममध्ये असतो, परीक्षा देणार असतो आणि 2 दिवसापूर्वी आपल्याला कळतं की हा पेपर लीक झालेला आहे, तो मानसिक धक्का त्यांना बसलेला आहे। आणि त्यांचे पालकांनी सुद्धा अहोरात्र प्रयत्न करून एज्युकेशन लोन काढून किंवा अनेक गोष्टीतून सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये एक आर्थिक भुर्दंड देखील ह्या सगळ्या पालकांना बसलेला आहे। आणि एकंदरीत एका देशाची शिक्षण धोरण काय आहे यातून आपल्याला कळतं। धर्मेंद्र प्रधान हे देशाचे शिक्षण मंत्री आहेत आणि या सगळ्याचे डीलर तेच आहेत असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे। त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। देशाच्या पंतप्रधानांनी यामध्ये सगळा हस्तक्षेप केला पाहिजे अशी मागणी आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून करतो। धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हा लढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत चालू राहील आणि रस्त्यावरची लढाई युवक काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये लढेल।